नमस्कार. नमस्कार. बघा मित्रांनो, आज करमाळा तालुका देवळा या ठिकाणी आलोय आपण. तर आपले झेडटीसी रँकला स्वप्नील पवार सर आहेत. तर त्यांचे वडील पण आहेत आपल्यासोबत, आज दोघं पण आहेत. तर त्यांच्या शेतामध्ये त्यांनी कांदा या पिकाला रिझल्ट घेतलाय. काय रिझल्ट घेतलाय किंवा त्यांनी काय काय प्रोडक्ट वापरले ते त्यांच्याच तोंडून ऐकू. सर, तुमचं नाव सांगू शकताय? गोरख माधव पवार, देवळाली. बघा, गोरख माधव पवार काका आहेत ते. तर स्वप्नील सरांचे वडील आहेत. तर त्यांनी काय काय वापरलं, तुम्ही काय काय वापरलं ते दाखवू शकताय. तर बघा, हे भुवस्त्र किती टाकलं होतं तुम्ही? ही एक पुढं ह्याला 2 पुढं टाकलं तेवढ्या. बघा मित्रांनो, ह्यांनी एकराला 2 पुढे वापरलेत कांद्याला. आणि ही कुठला वाण आहे कांद्याचा? हे आपला ही 5 महिन्याचा. 5 महिने झालेत ना कांद्याला. 5 महिन्याचा कांदा. बघा मित्रांनो, मला वाटतं पंचगंगाचा आहे ना, ही गावरान नाही. तर गावरान कांदा आहे मित्रांनो. तर त्यांनी काय काय वापरलं, भुवस्त्र तर वापरलंच आहे, पण ही ग्रो मॅजिकची पुढे पण त्यांनी ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकलेली. ह्याच्यामध्ये मिक्स केली ना, मिक्स करून त्यांनी आपलं भुवस्त्र इंडिया ॲग्रोचं आणि ग्रो मॅजिक मित्रांनो वापरलंय. त्याच्यानंतर MI प्राऊड, त्यांनी माय स्प्रे, त्याच्यानंतर ओलिप आणि MI प्राऊड पण त्यांनी याची फवारणी घेतली. 3 फवारणी घेतल्यात मित्रांनो. त्याच्यानंतर ओलिप त्यांनी काय केलं, ट्रिप मध्ये सोडलं होतं ना, ट्रिप मधून ओलिप सोडलं. तर त्यांचंच बघू आपण. कांदा उपटू शकताय तुम्ही, उपटा तुम्ही. बघा कांद्याला कसा रिझल्ट आलाय ती. बघा, 1 शेजवर कांदा काढलाय त्यांनी, एवढा जबरदस्त. आणि काढलेला पण आहे अजून. काढलेला पण तुम्ही दाखवू असा शकता. जबरदस्त रिझल्ट आहे. एक नंबर, एक एक साईज साईज कांदा कांद्याची एक कुठला बी सारखी उपटा. साईज आहे बघा मित्रांनो. बघा, आणि कुठला बी कांदा उपटू पत्ती द्या. पण बघा मित्रांनो, ही पत्ती कशी आहे. आणि रान मला वाटतं थोडंसं मुरमाड रान आहे मित्रांनो. एवढा रिझल्ट आहे. स्वप्नील सर, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बोलू शकताय? असं की बाबा आपण लोकांना जे शेतकऱ्यांना प्रोडक्ट द्यायला जातो ते आपण जे सांगतो त्यांना किंवा प्रोडक्ट आपले असेल ते आधी स्वतः रिझल्ट घेतला. बघा मित्रांनो, महत्वाचं आहे. एक सप सारखी साईज आहे कांदे. 1 शेजवर कांदा उपटला त्यांनी. आणि आता बघा काढणी पण चालू आहे. काढणी पण चालू आहे. वाटलं सर त्या लेडीजला पण तुम्ही बोलाय देऊ शकताय. म्हणजे कांदा बघा ह्या कसा एक कांदा नंबर कांद्याचा रिझल्ट आलेला आहे. तर 2 मिनिटं त्या लेडीज करता आला तुम्ही. चिंगळी फक्त मी एक टक्का अगोदर चिंगळी. सगळं माझ्या शेतात वापरलंय. नंतर मी स्वप्नीलला, लोकांना, शेतकऱ्याला जाहिरात करायला लावतोय. बरोबर. अगोदर आम्ही वापरून स्वतः घरी बघतोय कुठलं बी औषध. एकदम जबरदस्त आम्हाला रिझल्ट येतोय. पपईचा रिझल्ट आलता, कांद्याचा आलता, मकाचा आलाय, टमाट्याचा आलाय. एकच नंबर. चला, आपण 2 मिनिटं, लेडीज पण आहेत कांदा काढतात, बघू, विचारू. या सर, एक मिनिट. ठीक आहे. हे म्हातारी घे. बरं, जा तिथं जा. कांदा कसा आहे सांगा ताई. कांदा कसा आहे सांगा. तुमच्या तोंडाने सांगा आता, तुम्हाला कसं वाटलं अनुभव? कांदा काढायला जाता का नाही बऱ्याच जागेवर? असं कांदा बघितला का? तर बघा मित्रांनो, आपण आज स्वप्नील सरांच्या शेतामध्ये लेडीज व्यक्ती कांदा काढण्यासाठी आले होता. तर त्यांच्याच तोंडून ऐकू, मावशी, तुम्ही प्रत्येक ठिकाणी कांदा काढायला जातात. तर त्या कांद्यामध्ये आणि ह्या कांद्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो नेहमी? म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकताय. इकडे व्हिडिओ चालू आहे, तर तुम्ही बोलू शकताय. कांदा कसा वाटतो ताई तुम्हाला? मोठा आहे मग. तुम्ही बऱ्याच जागेवर जाता काढायला त्यावेळेस असा कांदा एवढा बघितला ना तुम्ही? नाही बरोबर. कांदे साईज वगैरे चांगली झाली म्हणे. मावशी, तुम्ही पण बोलू शकताय. मी नाही वेगवेगळं काही रिझल्ट आहे आपल्या प्रत्येक प्रोडक्टला.